अच्छा, म्हणजे कायदा आणि राजकारण दोन्हीचा मेळ तुम्हाला घालता येऊ शकतो. नक्की. म्हणजे कधी कधी खरंच डोळ्यात पाणी येतं की काही ठिकाणी सगळ्या सुविधा खरंच पोहोचलेल्या नाहीयेत. आता आमदार संग्राम जगताप यांनी हिंदुत्वाची भूमिका घेतलेली आहे. तुमच्यासाठी हिंदुत्व म्हणजे नेमकं काय? माझ्यासाठी हिंदुत्व म्हणजे जी जगण्याची पद्धत आपल्याला शिकवते. शहरातली जी शक्ती आहे भाजपची राजकारणातली, त्या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? भाजपची कार्यशैली मधलं तुम्हाला नेमकं काय आवडतं? एक महिला म्हणून तुमचं राजकारणातलं आयकॉन कोण आहे नेमकं? कोणाची कार्यशैली तुम्हाला आवडती? निर्मला सीतारमण. साधं जर पाण्यावरूनच अजून बेसिक सगळा प्रश्न सुटलेलाच नाहीये, तर तिथंच लोकांनी विचार करावा की आतापर्यंत झालेल्या नगरसेवकांनी कुठे काय कामं केलीत पूर्ण. नमस्कार, मी प्रियंका. तुम्हा सगळ्यांचं आय लव्ह नगर न्यूज मध्ये स्वागत. प्रेक्षको, सध्या अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणुकांचा बिगुल वाजलेला आहे. त्यातच प्रचाराला एकदम जोमाने सुरुवात झालेली आहे. याच प्रचाराच्या दरम्यान अहिल्यानगर शहरातील जेवढे उमेदवार हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभे आहेत, तेवढे सगळेच उमेदवार नागरिकांच्या घरोघरी जाऊन आपल्या पक्षाचा प्रचार, विचार आणि व्हिजन घेऊन हे सगळं नागरिकांसमोर ते मांडत आहेत. अशातच नगर शहरामधून अनेक नावं चर्चेत आहेत. आज आपल्या सोबत या सगळ्याबद्दल चर्चा करण्यासाठी असंच एक चर्चेतलं नाव आहे, ज्यांना भाजपकडून उमेदवारी मिळालेली आहे. प्रभाग क्रमांक 12D मधील उमेदवार आहेत शुभ्रा तांबोळी, आज आपल्या सोबत आहेत. आज आपण त्यांच्यासोबत चर्चा करून त्यांचं या निवडणुकीतील व्हिजन नेमकं काय आहे आणि कशासाठी त्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत, यासोबतच अनेक प्रश्नांची उत्तर आपण आज जाणून घेणार आहोत. नमस्कार मॅडम. नमस्कार. आय लव्ह नगर मध्ये स्वागत. आम्ही असं ऐकलंय की तुम्ही पहिल्यांदाच उमेदवारी करताय आणि भाजपकडून तुम्हाला पहिल्यांदा लढत असताना उमेदवारी मिळालेली आहे. तर काय सांगाल, काय भावना काय नेमकी? आम्ही आमचं सर्व कुटुंब खरं तर भाजपचे कार्यकर्तेच आहोत. संघातर्फे आणि पक्षासाठी आमचं काम नेहमीच सुरू असते. ज्यावेळी आम्हाला उमेदवारी जाहीर झाली, तो क्षण आमच्या कुटुंबाकरता खरंच खूप समाधानी आणि आनंदाचा क्षण होता. अच्छा, आता तुम्हाला भाजपकडून अधिकृत उमेदवारी मिळालेली आहे, तर याच्या आधी तुमची काही राजकीय पार्श्वभूमी आहे का? हो, ज्याप्रमाणे मी आता आज सांगितलं तुम्हाला की आधीच आम्ही सर्व पक्षाचे कामं करतच होतो. स्लम एरियाजमध्ये जाऊन माझ्या मुलांना शिकवणं असू देत किंवा काउन्सिलिंग असू दे. रणरागिनी आमची एक संघाची एक आहे ग्रुप, तर त्याच्यासाठी पण आम्ही पहिले कार्य करतच होतो. पण उमेदवारी जेव्हा जाहीर झाली तेव्हा राजकारणातील हा माझा पहिलाच अनुभव म्हणून मी खरंच त्याच्यासाठी खूप आनंदी आहे की मला ही संधी मिळाली. अच्छा, आता राजकीय निवडणुकीमध्ये कुठल्याही नागरिक किंवा जो मतदार असतो आपला, त्या प्रत्येकाला अपेक्षा असते की आपला जो कॅन्डिडेट आहे किंवा आपल्या प्रभागातून जो उमेदवार उभा राहणार आहे तो सुशिक्षित असावा. तर आम्हालाही जाणून घ्यायला आवडेल तुमची शैक्षणिक पार्श्वभूमी नेमकी काय आहे? माझं MBA प्लस LLB असं माझं एज्युकेशन आहे. तर त्याचीच आता एक जोड घेऊन, म्हणजे कायद्याची जोड तर आहेच आहे माझ्या ऑलरेडी प्रोफेशनसाठी, तर तीच जोड घेऊन आता राजकारणात पण लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी मला खरंच खूप आनंद होईल. अच्छा, आता तुम्ही ॲडव्होकेट आहात. ॲडव्होकेट हे एक वेगळं क्षेत्र आहे आणि राजकारण हे वेगळं आहे. मग तुम्हाला ॲडव्होकेटमधून किंवा जी पार्श्वभूमी आहे कायद्याची, त्याच्यातून राजकारणात यायला आवड कशी निर्माण झाली? मग म्हणजे का वाटतंय असं? नाही, आवड म्हणजे आधीच आम्ही त्यामध्ये लोकांशी कनेक्टेड आहोतच. माझे मिस्टर हाऊसफुल फेस्टिवल असू दे किंवा त्यांचे महाकरंडक असू दे, अहमदनगर महाकरंडक जी राज्यातील सर्वात मोठी स्पर्धा आहे ना एकांकिका, तर त्या दृष्टीने आमचं सोशल लाईफ खूप कनेक्टेड आहोत मी लोकांशी. त्यांच्यामुळे मी सुद्धा लोकांशी खूप कनेक्ट झाली. तर उमेदवारी जाहीर झाल्यामुळे मला लोकांची म्हणजे ऑलरेडी कनेक्शन असल्यामुळे ते जरा सोपं जाईल असं पण वाटलेलं. आणि जर माझ्या शिक्षणाचा भाग म्हटलाच तर आजपर्यंत कायद्याने कोर्टामध्ये आम्ही मुद्दे मांडत होतो, तर त्याच पॉईंट ऑफ व्ह्यूने आम्ही नक्की लोकांच्या समस्या पालिकेत जाऊन सुद्धा मांडू शकतो आणि एक प्रभावीपणे नक्की सोडवू शकतो. अच्छा, म्हणजे कायदा आणि राजकारण दोन्हीचा मेळ तुम्हाला घालता येऊ शकतो. नक्की. आता तुम्ही सरांचा उल्लेख केला. आता तुम्हाला प्रचाराच्या कामाला दिवसभर बाहेर राहावं लागते, तर सरांचा कसा सपोर्ट होतो यामध्ये? नक्की खूप सपोर्ट आहे. कुटुंबाच्या सपोर्ट शिवाय तर पुढे जाऊ शकत नाही. त्यांनी त्यांचे खरंच लाईफ खूप, म्हणजे 20 वर्षापासून ते या ग्राउंडमध्ये आहेत. त्यांचा कनेक्शनचा मला खूप जास्त सपोर्ट आहे. म्हणजे लोकांची एकमेकांपर्यंत पोहोचण्यापासून तर त्या मार्गदर्शनापर्यंत सगळ्या दृष्टीने मला त्यांच्या कामाचा सपोर्ट होतो. अच्छा, आता जर राजकारण पाहिलं, राजकारणात काही महिला देखील आहेत की त्या महिलांचे
पती माग त्यांचं शासन चालवतात असं म्हणता येईल आपल्याला. त्या फक्त उमेदवार असतात किंवा त्यांच्याकडे फक्त पद असतं, मात्र कारभार पती करत असतो. तर तुमच्या बाबतीत असं होईल किंवा काय, तुम्हाला नेमकं फ्रीडम काय आहे? नाही, असं आम्ही म्हणजे पहिल्यापासून घरात असो किंवा बाहेर सोबत म्हणजे मैत्रीपूर्ण नात्यानेच आम्ही पुढे असतो आणि नेहमी सपोर्टिव्ह असतो. मागे पुढे आम्ही एकमेकांना मानतच नाहीत, आम्ही नेहमी सोबतच असतो असं. अच्छा, म्हणजे सर तुम्हाला तुमचं व्यक्ती स्वातंत्र्य किंवा कुठलंही स्वातंत्र्य तुम्हाला स्वतंत्र आहे? अर्थात. अच्छा, तर आता तुम्ही प्रभाग क्रमांक 12 मधून उमेदवारी करताय. तुम्ही हा प्रभाग फिरलेला आहात का आता पूर्ण? हो, जेव्हा आता आम्ही प्रचाराकरता फिरत असतो तेव्हा लोकांच्या बऱ्याच समस्या जाणून घेतोय. तर त्या म्हणजे कधी कधी खरंच डोळ्यात पाणी येतं की काही ठिकाणी सगळ्या सुविधा खरंच पोहोचलेल्या नाही आहेत. तर फिरताना बरेच अनुभव वेगवेगळे आलेले आहेत आम्हाला. तुमच्या प्रभागामध्ये नेमक्या कोणत्या समस्या आहेत ज्या तुम्हाला सॉल्व्ह करायच्या आहेत? कोणत्या उत्कर्षाने जाणवतात ज्या समस्या? महिलांच्या बाबतीत म्हणायला गेलं तर त्यांचा आरोग्याच्या बाबतीत अवेअरनेस खूप कमी आहे. काही मुलं म्हणजे टीव्ही मोबाईलमध्येच गर्त असतात, पण मग त्यांच्यासाठी सुद्धा काही पुढे योजना आखण्याचे मानस आहे. पाणी वगैरे काही ठराविक भागात व्यवस्थित असतं, पण त्याच्या पुढे गेलं तर त्यांना खूप घाण पाणी पोचतं म्हणा किंवा पाणी जातच नाही, गेलं तरी खूप कमी वेळेसाठी ते असतं. अशा वेगवेगळ्या भरपूर समस्या खूप वेगवेगळ्या ठिकाणाहून आम्हाला नक्की ऐकायला मिळाल्यात. अच्छा, आता तुम्ही सोशली कनेक्ट आहात बऱ्याच वर्षांपासून, तर या आधी किंवा उमेदवारीच्या आधी तुम्ही कधी नागरिकांच्या समस्या, कुठलीही समस्या तुमच्याकडे कोणी घेऊन आले आणि ती सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केलाय का कधी? हो, तसं झालेलं आहे. म्हणजे मी आणि माझे मिस्टर दोन्ही पण जेव्हा पण आजूबाजूचे कोणी आले असेल तर नक्की आम्ही आमच्या ओळखीतून म्हणा किंवा आमच्याकडनं जेवढं शक्य होईल आम्ही त्यांच्या अडचणी सोडवण्याचा पूर्ण प्रयत्न केला. अच्छा, आता तुम्ही भाजपच्या उमेदवार आहात. नगर शहरामध्ये भाजप आणि राष्ट्रवादीचा अजित पवार गट यांच्यामध्ये युती झालेली आहे. तर संग्राम जगताप हे आमदार आहेत आपल्या शहराचे, त्यांचं काम तुम्हाला नेमकं कसं वाटतं? अगदी म्हणजे खरं सांगते, माननीय आमदार संग्रामभाई जगताप यांनी आजपर्यंत केलेली सर्व कामे खरंच उत्कृष्ट आहेत. आणि मेन म्हणजे इतक्या दिवसांपासून जे नगर शहर खड्ड्यांचं शहर म्हणायचो, तर त्याच अगदी टप्प्याटप्प्यात म्हणा किंवा एकंदरीत पूर्ण आपण बघितलं, बाहेरचे फ्लायओव्हरपासून तर हायवे रोड आणि गल्ली गल्लीपर्यंत सर्व त्यांनी सिमेंटचे रस्ते केलेत. जे म्हणजे शहर जे आहे खड्ड्यांचं शहर म्हणून ओळखलं जाणार ते त्यांनी खोडून टाकण्याचं एक उत्तम काम हे केलेलं आहे. आणि आता त्यांचंच एक म्हणजे हिंदुत्वाची जोड म्हणून आम्ही ती घेऊन पुढे जाण्याचा, त्यांच्यासोबत काम करण्याचा आमचा मानस आहे. आता आमदार संग्राम जगताप यांनी हिंदुत्वाची भूमिका घेतलेली आहे. तुमच्यासाठी हिंदुत्व म्हणजे नेमकं काय? माझ्यासाठी हिंदुत्व म्हणजे जी जगण्याची पद्धत आपल्याला शिकवते, जे योग्य पद्धतीने म्हणा, योग्य टेक्नॉलॉजीने म्हणा. मी टेक्नॉलॉजीच्या जोड याला नक्कीच देऊ शकते, कारण आज खरंच त्याच दृष्टीने आपण विकसित होत आहोत, आपलं भारत आणि इव्हन शहर सुद्धा. तर हिंदुत्व ही जगण्याची खरंच पद्धत शिकवते. आता तुम्ही एक महिला उमेदवार म्हणून उभे आहात, तर महिलांसाठी तुमचं वेगळं काय करणार आहात शहरामध्ये तुम्ही? शहरामध्ये म्हणा, प्रभागातूनच मला खरी सुरुवात करावी लागेल, कारण आत्ताच जिथं मी फिरते आहे प्रचारासाठी तिथे त्यांच्या आरोग्याबाबतीत अजिबात अवेअरनेस नाही आहे. तर त्या दृष्टीने दुर्गा पथक एक राबवण्याचा माझा विचार आहे की जिथे प्रत्येक भागामध्ये 20-25 महिलांचा गट असेल, जे त्यांच्या ठराविक म्हणजे जिथले ते स्थानिक आहेत प्रॉपर त्याच 2-3 गल्ली म्हणा किंवा तिथल्या कॉलनीतल्या, तर ते त्यांच्या महिलांच्या समस्या जाणून त्यांचा एक आकडा तयार करून त्या दृष्टीने आपण त्यांचे विकसित केंद्र घेऊ शकतो. तसेच महिलांच्या शिक्षणासाठी सुद्धा बरेचसे क्लासेस वगैरे आपण सरकारच्या योजनेतून मोफत सुरू करण्याचा पण विचार आहे. अच्छा, आता तुमच्या प्रभागामध्ये अशा कोणत्या समस्या आहेत ज्या मागं 7 वर्षांपूर्वी ज्यावेळेस नगरसेवक तुमच्या प्रभागाला होते वेगवेगळे, त्यावेळेस त्या व्हायला पाहिजे नव्हत्या आणि झालेल्या नाहीत, अशा कोणत्या समस्या तुम्हाला जाणवतात? एक म्हणजे सौभाग्य सदन आहे. सौभाग्य सदनची अवस्था आज खरंच खूप वाईट झालेली आहे. तर तिथे पहिले मला ते म्हणजे दुरुस्त करण्यापासून सुरुवात करावी लागणार. आणि तिथे आज म्हणजे तरुण पिढी शिक्षित आहे, पण त्यांना रोजगार नाही, जॉब नाहीत. आपली आज जवळजवळ 70% MIDC म्हणायला गेली तर डेव्हलप नाही आहे त्या दृष्टीने. तर त्यांच्या थ्रू इथे प्लेसमेंट घेऊन आपण तरुणांसाठी कौशल्य विकसित केंद्र सुरू करू शकतो. महिलांसाठी गृहउद्योग सुरू करण्याचा पण विचार आहे. तसेच बाळासाहेब देशपांडे आपले एक प्रसूतीगृह आहे,
तर ते सुद्धा आज म्हणजे बंद होण्याच्या मार्गाने बंद झालेच आहे असं समजा तुम्ही. तर ते सुद्धा पुनर्जीवित करण्याचा माझा विचार आहे. अच्छा, म्हणजे हे त्या लोकांच्या काळात व्हायला पाहिजे होतं. हो नक्की. म्हणजे या ऐतिहासिक वास्तू म्हटलं तर चालेल, बार्शीकरांच्या काळापासून या वास्तू आहेत, पण त्याची कुठलीही निगा राखल्या न गेल्याने आज शेवटी त्या बंदच पडल्या आहेत. अच्छा. तर त्यांचा आम्ही पुनर्जीवित करण्याचा नक्की विचार आहे आमचा. अच्छा, आता तुम्ही महिला राजकारणी होणार आहात, जर जनतेने तुम्हाला संधी दिली तर तुम्ही याचं सोनं नेमकं कसं करणार? मी आत्ताच सांगितलं, रोजगार करण्यापासून म्हणजे मुलांसाठी असंच नाही की फक्त स्त्री सक्षमीकरण. मी महिला असले तरी स्त्रियांच्या समस्या नाही, माझ्यासाठी तरुण पिढी सुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे. म्हणजे मुलं सुद्धा, त्यांना तिथे बालविकास लहान मुलांपासून सुरुवात करणार मी प्रथम. बालसंस्कार वर्ग त्यांच्यासाठी सुरू करणार, उद्यान सुरू करणार, जेणेकरून आजोबा आपल्या नातवंडासोबत येऊन तिथं टाइम स्पेंड करू शकतील. तसंच महिलांकरता सुद्धा स्त्री सक्षमीकरणाच्या अनेक योजना आहेत. त्यांचं पहिले घराघरामध्ये पोहोचवण्याचा पहिल्या 100 दिवसांमध्ये माझा मानस आहे. आणि तरुण पिढीसाठी सुद्धा जॉब त्यांना कसे देता येतील, विकसित केंद्र आम्हाला कसे डेव्हलप करता येतील, आणि त्याला तिथूनच म्हणजे त्या विकसित केंद्रातूनच त्या प्लेसमेंट थ्रू त्यांना जॉब मिळेल याची आम्ही एक सोय करण्याचा विचार आहे. अच्छा, तुम्ही भाजपच्या उमेदवार आहात. भाजपचं देशातलं एक वर्चस्व पाहता किंवा शहरातली जी शक्ती आहे भाजपची राजकारणातली, या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? भाजपची कार्यशैलीमधलं तुम्हाला नेमकं काय आवडतं? आजपर्यंत आपण ऐकत आलो की आपला समाज हा पुरुष प्रधान संस्कृतीसारखा आहे, पण याला कुठेतरी तडा देऊन भाजप पक्षाने महिलांना उमेदवारी देऊन, म्हणजे आज बघत असाल तर प्रत्येक ठिकाणी प्रत्येक प्रोफेशनमध्ये महिला आणि पुरुष बरोबरीने काम करतात. तेवढी त्यांची क्षमता आहे हे त्यांनी सुद्धा सिद्ध केलेलं आहे महिलांनी त्यांच्या कामातून. तर भाजप कार्यकर्त्यांचं म्हणजे आम्ही महिला ज्या आहोत त्यांनी आम्हाला उमेदवारी देऊन आणि आमच्याकरता एक वेगळं त्यांनी आरक्षित उमेदवारीचे स्थान ठेवून त्यांनी सिद्ध केले की महिलांसुद्धा पुढे जाऊन काम करू शकतात. आणि हाच त्यांचा वागण्याजोगा एक मुद्दा मला फार आवडतो. त्या पक्षाने आमच्यासाठी हे केलेलं म्हणजे सोनच असणार आम्ही म्हणू शकतो. अच्छा, म्हणजे भाजपने कुठेतरी महिलांना पुढे येण्याचा चान्स दिलाय असं तुमचं म्हणणं आहे? हो, बरोबर. तर आता तुमच्या समोर इतर पक्षांचे उमेदवार उभे आहेत, विरोधकांकडे तुम्ही नेमकं कसं पाहताय? त्यांचा अनुभव माझ्यासाठी नक्की मार्गदर्शन असेल. बस त्यांच्या अनुभवाला आजच्या टेक्नॉलॉजीने जोड देऊन मला पुढे विकसित करण्याचा म्हणजे एक मार्ग मिळू शकतो मी असं म्हणू शकते. म्हणजे त्यांनी आजपर्यंत केलेली कामं चांगली आहेत मी असं म्हणतच नाही, चांगलीच आहेत. ती कमी जास्त कुठेतरी त्यांच्या फक्त आजच्या टेक्नॉलॉजीला जोड नसल्याने स्लो झाली. त्यालाच फक्त मला स्पीडने पुढे नेऊन आपलं वर्ल्ड विकसित करायचं. आता तुम्ही ज्या प्रभागातून उभे आहात त्या प्रभागामध्ये आधीचे जे नगरसेवक काही वर्षांपूर्वी होऊन गेले, त्यांच्या कार्यकाळामध्ये अशी कोणती कामं होती जी त्यांनी करायला पाहिजे नव्हती पण ती झाली नाहीत? भरपूर कामं आहेत. जे स्त्रियांसाठी साधं एक शौचालय त्यांनी बांधलेले नाही, जिथं असे आहेत की ते जेंट्सला जाण्याला लाज वाटते, तर स्त्रिया तर फार दूरची गोष्ट राहिली. जे आजचे नगरसेवक तुम्ही म्हणता त्यांच्याच घराच्या परिसरामध्ये शिवम प्लाझाकडे जाणारा रस्ता जिथून माळीवाडा खरं तर एंटर होतो, तर अतिशय घाण आणि इतका विचित्र रस्ता असतो की मी सुद्धा तिथून जाताना माझ्या मिस्टरांना म्हणत असते प्लीज इथून गाडी घेऊ नका, खूप घाण वाटतं तिथून जाताना. तर स्त्रियांना जाण्याला ते एक म्हणजे व्यवस्थित वातावरणच नाही असं म्हणू शकतो. ना त्यांनी सौभाग्य सदनचं व्यवस्थित निगा राखली, ना त्यांनी बाळासाहेब देशपांडे हॉस्पिटलची निगा राखली, जे आज बंदच पडणे. मी आधी पण तुम्हाला सांगितलं की त्याची अजिबात व्यवस्था चांगली नसते, आज ते बंद पडण्याच्या मार्गावर आहे. अशा भरपूर कामे जी त्यांनी केली पाहिजे होती पण आजपर्यंत अजिबात केलेली नाही आहेत. आता तुम्ही करणार काही जर तुम्हाला जनतेने संधी दिली? अर्थातच, जिथं मी म्हणते की मलाच लाज वाटते तर ते मी का नाही करणार. अच्छा, तर आता तुम्ही राजकारणात उतरताय. प्रत्येकाचं एक राजकारण किंवा कुठलंही क्षेत्र म्हटलं तरी माणसाचं एक आयकॉन असतं त्या क्षेत्रातलं. एक महिला म्हणून तुमचं राजकारणातलं आयकॉन कोण आहे नेमकं? कोणाची कार्यशैली तुम्हाला आवडती? निर्मला सीतारमण. कारण 2 मुद्दे ते अतिशय छान असतात. त्यांचे एक तर स्पष्ट बोलणं, त्यांची काम करण्याची तळमळ आणि ते मुद्देसूद बोलतात. ते जास्त पॉईंट आउट लोकांना न करता त्यांनी जे त्यांना मुद्दा हवा असतो तेवढा ते स्पष्ट बोलतात. म्हणजे समोरच्यांना ते प्रभावीपणे नक्की म्हणजे प्रयत्न असतो त्यांचा, प्रभावीपणे ते बरोबर लोकांवर इम्पॅक्ट असतो त्याचा. अच्छा, आता तुम्ही ॲडव्होकेट आहात, तुमचे मिस्टर देखील ॲडव्होकेट आहात, तर तुम्हाला कायद्याचं चांगलं नॉलेज आहे. जर प्रभागामध्ये काम करण्याची संधी मिळाली नगरसेवक म्हणून, तर तुम्ही तुमच्या जे प्रोफेशन आहे त्याचा याच्यात कसा वापर करणार? ज्या पद्धतीने आजपर्यंत कोर्टात आम्ही
कायद्याच्या चौकटीत बसून लोकांना न्याय मिळवण्यासाठी कोर्टासमोर मुद्दे मांडले. त्याच प्रकारे आज आम्ही आमच्या याच नॉलेजचा वापर करून पालिकेमध्ये समोर म्हणजे लोकांच्या समस्या घेऊन पालिकेमध्ये जाऊन त्यांच्या समस्या सोडवू शकतो. त्यांना किंवा कौटुंबिक याच्यामध्ये घरोघरी जाऊन सुद्धा आम्ही संवादातून सुद्धा हे प्रश्न काही पद्धतीने सोडवू शकतो. अच्छा, आता तुम्ही पहिल्यांदा उमेदवारी करताय, अनेक महिला आहेत ज्या राजकारणामध्ये येऊ पाहतात, मग तुमचं काय मत आहे, महिलांनी राजकारणात यायला पाहिजे का? नक्की यायला हवं, कारण स्त्री सक्षम असेल तर म्हणजे कुटुंब आणि बाहेर दोन्हीकडे ती नक्की सुशिक्षित असताना ती घर कुटुंब दोन्ही छान पद्धतीने बॅलन्स करते. जर ती राजकारणात आली तर नक्की ती देशाचा विकास करणार. अच्छा, राजकारणात महिला सुरक्षित आहेत असं वाटतं का तुम्हाला? आतापर्यंत जे राजकारण तुम्ही पाहिले, काही अंशी मी म्हणू शकते जिथं म्हणजे मला तरी आजपर्यंत काही वाईट अनुभव आलेला नाही स्पष्ट, पण काही अंश मी ऐकण्यात खूप आहे की जिथं महिलांना खूप सेकंड म्हणजे त्यांना जास्त ऑथॉरिटी दिली जात नाही, अशा काही पक्षांमध्ये आहे खरंच. पण भाजपने जर म्हणजे मला संधी देऊन हे तर सिद्ध केलंच आहे, जिथं साधारण गटामध्ये स्त्री पुरुष दोन्ही असतात, पण जर मला त्यांनी संधी दिली तर नक्की ते महिलांना सपोर्टिव्ह पक्ष आहे हे तर मी नक्कीच सांगू शकते. तर आता नगरच्या विकासासाठी तुमचं काय व्हिजन असणार, तुमच्या प्रभागासाठी किंवा शहरासाठी? त्यांच्यासाठी वेगवेगळ्या योजना राबवून त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने प्लेसमेंट्स देऊन म्हणा, आणि काही मुलींना आजही 12वीच्या वरती शिकू देत नाही, पण जर त्याच पद्धतीने पालिकेच्या शाळा आपण आपल्या प्रभागामध्ये नीट व्यवस्थित चालू ठेवल्या तर त्या तिथं म्हणजे मोफत शिक्षण असेल तर खरं काही म्हणजे मुलगा आणि मुलगी असं जर 2 मुलं घरात असतील तर ते मुलांना प्राधान्य देतात आहे. अशा मानसिकतेचे सुद्धा काही कुटुंब आहेत. तर ते मुलींना जर मोफत शिक्षण मिळत असेल तर नक्की मुलींना पुढे जाऊन शिकू देतील, आणि अर्थातच त्या दोन्ही म्हणजे मुली शिकल्या तर पुढची पिढी नक्की चांगली घडत असते. तसंच लहान मुलांसाठी पण वेगवेगळे आपण कौशल्य वर्ग म्हणा किंवा त्यांच्यासाठी एक आर्ट अँड क्राफ्ट टाईप पण एक वर्ग सुरू करू शकतो, बालसंस्कार वर्ग सुरू करू शकतो. त्या पद्धतीने सगळ्या पिढींना योग्य होईल अशा योजना घेऊन आणि असे काही विकसित केंद्र सुरू करून आम्हाला पुढे विकास करण्याचा विचार आहे. अच्छा, आता तुम्ही विकास कामं काय करणार तेही सांगितलं, काय झालेली नाहीत आणि आगामी काळात काय करणार हे तुम्ही सांगितलेलं आहे. तर आता या सगळ्यामध्ये तुमच्या विरोधात बरेचसे अनुभवी उमेदवार आहेत ज्यांनी आधी पण इलेक्शन लढवलेलं आहे, मात्र आता तुम्हाला पब्लिकने का निवडून द्यावं? तुमचं वेगळेपण काय आहे, का निवडून तुम्हाला दिलं पाहिजे? आजपर्यंत त्यांनी जी कामं केली ती ना उत्कृष्ट क्वालिटी होती ना, त्याच्यामध्ये सर्वांना घेऊन चालण्याची एक मानसिकता होती. कारण मी खरं साधा पाण्यावरून तुम्ही एक्झाम्पल घेऊ शकता की त्यांच्या जिथं नगरसेवक असतात त्यांच्या 100 मीटरमध्ये 2-3 तास पाणी चालतं, पण त्याच्या पुढे गेलं तर पाऊण तास, त्याच्या पुढे गेलं तर अगदी घाण पाणी, आणि काही ठिकाणी तर पाणीच नाही, जे रोजच्या रोज अगदी बाहेरून पाणी आणून पितात. असे सुद्धा काही भाग आहेत. साधं जर पाण्यावरूनच अजून बेसिक सगळा प्रश्न सुटलेलाच नाहीये तर तिथंच लोकांनी विचार करावा की आतापर्यंत झालेल्या नगरसेवकांनी कुठे काय कामं केलीत पूर्ण सगळ्या दृष्टीने. म्हणजे रस्त्यावरचा कचरा सुद्धा शिवम प्लाझा जवळ असू दे किंवा बंगाल चौकीपर्यंत असू दे, जिथं मी राहते त्याच्याच आजूबाजूचं मी सांगते आता तर तुम्हाला, बाहेर तर अजून भरपूर आहेत ठिकाणं अशी, तिथंच कचरा असा पडीक असतो जो घंटागाडी लवकर येत नाहीत ना, कचरा उचलला जातो. रस्त्यांचे तिथं रस्ते लवकर झाले तर त्यांचा चेंबरचा काहीतरी इश्यू असतो की परत ते फुटणार रस्ते आणि तिथं परत ते खड्डे पडणार, अशी सुद्धा खूप अवस्था आहे रस्त्यांची. मूलभूत गरजांपासूनच अजून बेसिक प्रश्न सुटलेले नाही आहेत. तर याला कुठेतरी थांबवलं गेलं पाहिजे. महत्त्वाचे मुद्दे पाणी, रस्ते, स्वच्छता ह्या पहिले आमचा प्रायोरिटी असणार आहे, आणि सेकंड नंतर मग आम्ही पुढचे विकास कामं म्हणजे जे तरुण पिढीसाठी म्हणा आणि बाकीचे सुद्धा मुलांपासून याच्याकडे आमचं लक्ष असणार आहे. लोकांनी निवडून देण्याचा उद्देश एवढंच आहे की आजपर्यंत तुम्ही त्यांना एवढी संधी दिली तरी सुद्धा ही गोष्ट सुटलेली नाही, साधी बेसिक गोष्ट सुटली नाही. एकदा आम्हाला संधी नक्कीच द्यावी, कारण आज आमच्याकडे शिक्षण आहे, टेक्नॉलॉजीचं एक नॉलेज आहे, तर त्याचं नक्की संधी त्यांनी द्यावी असं आम्हाला वाटतं. म्हणजे दिलेल्या संधीचं तुम्ही सोनं करू शकता अर्थात. अच्छा, तर आपण बऱ्याचशा विषयांवर आता बोललेलो आहोत, आपण आता शेवटाकडे येतोय. तुम्ही तुमच्या मतदारांना नेमकं काय आवाहन करू इच्छिता? मतदारांना आव्हान एवढंच म्हणणं असेल की आजपर्यंत मतदार वर्ग हा खरं तर सुशिक्षित आहे, सुसंस्कृत आहे, त्यांना स्वतःचं मत आहे. आम्हाला एवढं तर विश्वास आहे की ते योग्य उमेदवारालाच निवडून देतील. अच्छा, म्हणजे त्यांनी तुम्हाला द्यावं वोट? अर्थात योग्य काय हे त्यांना कळेलच. अच्छा, म्हणजे तुम्ही जनतेवर सोडलेलं आहे.
विश्वास आहे तेवढा आमचा जनतेवर. अच्छा, आता आपण या संपूर्ण प्रश्नावलीच्या शेवटाकडे वळतोय. तुम्ही तुमच्या मतदारांना नेमकं काय आवाहन करू इच्छिता? मतदारांना माझं एकच म्हणणं असेल की आजपर्यंत तुम्ही ज्या लोकांना संधी दिली तर त्यांची तुम्ही आजपर्यंत कामं बघितलीच आहे. मगाशीच मी सांगितलं, साधा पाण्याचा प्रश्न सुद्धा पूर्ण भागात नीट सुटलेला नाही. तर त्यांना एवढंच म्हणणं आहे की मी सुशिक्षित आहे, मला एक कायद्याचं ज्ञान आहे, तर त्यांना त्यांचे प्रश्न मी कायद्याच्या दृष्टीनेही व्यवस्थित कागदोपत्री पण सॉल्व्ह करू शकेल. त्यांच्यापर्यंत शासकीय योजना ज्या आजपर्यंत कोणालाच माहीत नाही, बऱ्याच अशा योजना आहेत की ज्या आपल्या केंद्रातर्फे आणि महाराष्ट्र सरकारतर्फे असतील, तर त्यांचा अवेअरनेस त्यांच्यात अजिबात नाही. त्यांचा लाभ मी त्यांना करून देऊ शकते. त्या दृष्टीने त्यांनी नक्की विचार करावा. शिवाय आजपर्यंत ज्या गोष्टी प्रभागात घडल्या नाही, सारसनगर म्हणा, सावेडी भाग म्हणा किंवा इतर कुठलेही भाग तुम्ही नगरमध्ये बघू शकता, त्या दृष्टीने माळीवाडा आज खरंच खूप मागे आहे विकासाच्या दृष्टीने. तर या सगळ्यांचा एकदा नक्की विचार करावा मतदारांनी आणि एकदा मला नक्की संधी द्यावी, एवढंच मी त्यांना सांगेन. तर आत्ताच आपण भाजपच्या उमेदवार शुभ्रा तांबोळी यांच्याकडून त्यांचं नगरबद्दलचं विकासाचं व्हिजन, त्यांची पार्श्वभूमी आणि आगामी काळात त्यांच्याकडून कोणकोणती विकास कामं त्यांच्या प्रभागासाठी होणार आहे, शहरासाठी नेमकं त्यांचं काय योगदान असेल, अशा वेगवेगळ्या प्रश्नांवर त्यांची मतं जाणून घेतलेली आहे. जनतेने जर त्यांना संधी दिली तर नक्कीच पुढच्या 5 वर्षानंतर देखील आपण त्यांनी केलेल्या कामाचा आढावा पुन्हा एकदा घ्यायला त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. तुर्तास मात्र या मुलाखतीमध्ये वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. धन्यवाद.